नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र CET 2024-25 या एज्युकेशन इयरसाठी ज्या विद्यार्थ्यांनी पदवी किंवा पदव्युत्तर पदवी व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या सामायिक प्रवेश परीक्षा ज्या आहेत तर त्यासाठी जर तुम्ही CET दिलेली असेल तर त्याचे जे फायनल रिझल्ट आहे तर त्याच्या ज्या टेंटेटिव्ह डेट्स आहेत तर त्या टेंटेटिव्ह डेट्स त्यांनी आता दिलेले आहे। तर त्या कोणकोणत्या टेंटेटिव्ह डेट्स आहेत तर त्याविषयी आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेणार आहोत। चला तर आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया। विद्यार्थी मित्रांनो, आपल्या चॅनलवर CET सेल तसेच गव्हर्नमेंट जॉब रिलेटेड जे काही इन्फॉर्मेशन असतात किंवा ॲडव्हर्टाइजमेंट असतात तर त्याविषयी माहिती तुम्हाला भेटत जाते। तर त्या ज्या इन्फॉर्मेशन असतात तर ते मी आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून शेअर करत असतो। जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजेच नवीन नवीन व्हिडिओ तसेच नवीन अपडेट्स तुम्हाला भेटत जातील। बघूयात कोणतीही नोटिफिकेशन आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, शैक्षणिक वर्ष 2024-25 करता राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत घेण्यात आलेल्या विविध पदवी पदव्युत्तर पदवी व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या सामायिक प्रवेश परीक्षांचा निकाल जाहीर करण्यात येणार असून संभाव्य ज्या तारखा आहे टेंटेटिव्ह डेट्स आहे तर त्या खालीलप्रमाणे असणार आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, आता काहींचे आन्सर के आलेले आहेत, त्यांना ज्या विद्यार्थ्यांना डाऊट्स असतील तर तुम्ही ऑब्जेक्शन ट्रॅकरचा यूज करून तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकतात। त्यानंतर जो फायनल रिझल्ट असतो तर त्या तारखा त्यांनी दिलेल्या आहेत। बघा, MST CET 2024 PCM आणि PCB जे विद्यार्थ्यांनी 12वी नंतर ही कॉमन एंट्रन्स टेस्ट देत असतात PCM साठी आणि PCB ग्रुपसाठी, तर त्यांचा जो फायनल रिझल्ट जो आहे तर तो 10 जून 2024 ला लागणार आहे। त्यानंतर बघा, BA BSc BEd म्हणजेच BA BEd किंवा BSc BEd ही जी CET आहे जो इंटिग्रेटेड कोर्स आहे 2024 या शैक्षणिक वर्षासाठी, तर त्यांचा जो फायनल रिझल्ट आहे तर तो 12 जून 2024 ला लागणार आहे। त्यानंतर BHMCT जी आहे CET म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो जी BHMCT आहे 2024 ची, तर त्याचे जो फायनल रिझल्ट आहे तर तो 11 जून 2024 ला लागणार आहे। त्यानंतर DPN आणि PHN ही जी CET आहे तर त्याचा जो फायनल रिझल्ट आहे तर तो 12 जून 2024 ला लागणार आहे। त्यानंतर MHMCT जी CET आहे 2024 ची, तर तिचा जो फायनल रिझल्ट आहे तर तो 13 जून 2024 ला लागणार आहे। त्यानंतर नर्सिंग CET जी आहे 2024 या शैक्षणिक वर्षासाठी, तर तिचा जो फायनल रिझल्ट आहे 16 जून 2024 ला लागणार आहे। त्यानंतर LLB कोर्स आहे 5 इयरचा, तर तो ज्या विद्यार्थ्यांनी 12वी बेस ही CET तुम्ही देत असतात तर त्याचा जो फायनल रिझल्ट जो आहे तर तो 16 जून 2024 ला लागणार आहे। म्हणजेच तुमचा जो स्कोर कार्ड आहे तर त्यामध्ये तुम्हाला अवेलेबल करून दिलं जाणार आहे। त्यानंतर बघा, BCA किंवा BBA असेल किंवा BCA आहे, हे जे इंटिग्रेटेड कोर्स आहे तर बघा BMS असेल किंवा BBM हे जे आहेत कोर्सेस, तर त्यांची जी CET आहे तर तिचा जो फायनल रिझल्ट जो आहे तर तो 17 जून 2024 ला लागणार आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, या तारखेनं तुमचे जे फायनल रिझल्ट लागणार आहे तर तुम्ही सुरुवातीला काय करायचं आहे, खाली बघा वेबसाईट दिलेली आहे www.mahacet.org या वेबसाईटवर जाऊन तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला लॉग इन करून घ्यायचं आहे। तुमचा ID पासवर्ड तुमच्याकडे सेव्ह असला पाहिजे, आणि तो जर सेव्ह नसेल तर तुम्ही फॉरगेटचा ऑप्शन करून तुम्ही तुमचा पासवर्ड फॉरगेट करू शकता। त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, लॉग इन केल्यानंतर तुम्हाला बघा तिथे ऑप्शन दिसणार आहे रजिस्ट्रेशन किंवा इतर जे ऑब्जेक्शन ट्रॅकर, त्यानंतर तुम्हाला स्कोर कार्डचा ऑप्शन भेटून जाईल। त्या स्कोर कार्डच्या ऑप्शन गेल्यानंतर तुम्हाला तिथे तुमचे जे फायनल रिझल्ट आहे तर ते अवेलेबल करून दिले जाणार आहे। हे ज्या तारखा दिलेल्या आहे ज्या कोर्सेसला वेगवेगळ्या तारखा दिलेल्या आहेत तर त्या तारखेला जाऊन तुम्ही चेक करायचं आहे। जसजसं रिझल्ट येतील तसतसं मी आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला माहिती शेअर करत असणार आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण जी महत्त्वाची जी सूचना होती CET सेल मार्फत आलेली होती तर त्याविषयी माहिती घेतलेली आहे। जर विद्यार्थी मित्रांनो आपल्या चॅनल नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे CET सेल मार्फत जे नवीन नोटिफिकेशन येत असतात तर त्याविषयी तुम्हाला माहिती भेटत जातील।
भेटूयात नवीन अशा एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.